आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. ध्वनी चित्र. हरिभक्त परायण ज्ञानेश्वर बंडगर लिखित अभंगबोध या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं व्याख्यान आणि ज्येष्ठ पत्रकार सुधीर महाजन लिखित आणीबाणी, मागोवा आणि अन्वयार्थ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा या कार्यक्रमांचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत. हरिभक्त परायण ज्ञानेश्वर बंडगर लिखित अभंगबोध या पुस्तकाचं प्रकाशन छत्रपती संभाजीनगर इथं पंढरपूर इथल्या श्री संत कैकाडी बाबा विश्वपुण्यधाम मठाचे प्रमुख हरिभक्त परायण भारत महाराज जाधव यांच्या हस्ते झालं. यावेळी युवा कवी आणि लेखक रवी कोरडे यांनी अभंगबोध या पुस्तकावर भाष्य केलं. ते म्हणाले, परंपरा जी पुढे नेणारी लोक आहेत तेच कसे संत विचारांपासून दूर गेलेले आहेत किंवा संतांचा जो मुख्य वारसा आहे, संतांच्या विचाराचं जे मूळ तत्व आहे त्यापासूनच ती परंपरा कशी दूर गेलेली आहे ही मला तिचं सातत्यानं जाणवलं. आणि म्हणून कोणत्याही आपल्या परंपरेचं निव्वळ गौरवीकरण न करता त्या पद्धतीचा एक चिकित्सक, एक विवेकी दृष्टिकोन त्यांच्यामध्ये आहे. तर मला असं वाटतं की हा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये का आला असेल तर महात्मा फुल्यांचा जो सत्यशोधकी विचार आहे या विचारांची आणि वारकरी संप्रदायांची कुठेतरी जोड ही एकंदरीतच त्यांच्या विचार प्रणालीमध्ये किंवा त्यांच्या विचारामध्ये आलेली आहे. आणि म्हणून एकीकडं परंपरा आहे, एकीकडे वारकरी संप्रदाय आहे, वारकरी संप्रदायातलं बंधुभावाचं समतेचं मूल्य आहे आणि त्याचबरोबर त्याची चिकित्सा करणं, त्याच्यातला विवेक शोधणं हा जो एक मार्ग आहे तो सत्यशोधकी मार्ग मला असं वाटतं ज्ञानेश्वर बंडगर यांच्या समग्र अभ्यासामध्ये आपल्याला दिसून येतो. आपण आपली आत्मचिकित्सा करणे, आपल्या परंपरेची आत्मचिकित्सा करणे मला असं वाटतं हा एक अतिशय महत्वाची जी गोष्ट आहे ती ज्ञानेश्वर बंडगर यांनी घेतलेली आहे. आता आपण हा जो ग्रंथ आहे अभंगबोध त्यांनी सांगितलं की त्याचा उद्देशच काय आहे. मुळात एका तर त्यांनी ते लेख लिहिलेले आहेत परंतु केवळ ते मार्मिकचे लेख राहिलेले नाही. आता सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट मला अशी जाणवते की कोणताही अभ्यासक आहे किंवा लेखक जो आहे तो आपण ज्या गोष्टीच्या बद्दल बोलत आहोत त्याच्यात आपण काय निवड करतो, व्हॉट इज युअर चॉईस. तर हे जेव्हा मी बघतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात येतं की या संबंध पुस्तकामध्ये जी 25 अभंग आहेत ते जे निवडलेले आहेत ज्ञानेश्वर बंडगर यांनी तर ते फार काळजीपूर्वक त्यांनी निवडलेले आहे. तर त्याच्यातलं मला एक पहिलं सूत्र असं लक्षात येतं की ज्ञानेश्वर बंडगर यांना संतांचा विचार हा आध्यात्मिक पातळीचा तो आहे पण त्याही पेक्षा त्याची सामाजिक बाजू ही जास्त महत्वाची वाटते आणि म्हणूनच त्या बाजूच्या अनुषंगाने येणारी जी काही अभंग आहेत ते त्यांनी निवडलेले दिसतात. मग त्यात अजून एक गोष्ट लक्षात येते की त्यातल्या त्यात जे वंचित आहेत म्हणजे अगदी स्त्रिया आहेत, नुसत्या स्त्रिया नाही तर एकल स्त्रिया आहेत, या वंचितातल्या वंचितांचा जो संत परंपरेतला जो उद्गार आहे तो उद्गार त्यांनी घेतलेला आहे आणि त्या उद्गाराला आणखी प्रशस्त कसं आपल्याला सामान्यांपर्यंत नेता येईल हा एक धागा त्याच्यामध्ये दिसतो आहे. पहिला जो अभंग आहे तो वारकरी संप्रदायातील खेडियांची परंपरा या संदर्भातलं जे शीर्षक आहे त्याच्यामध्ये एक अभंग आलेला आहे आणि तो खेडियातला जो अभंग आहे टिपरीचे 7 अभंग जे तुकाराम महाराजांचे आहेत त्याच्यातला हा अभंग आहे. अतिशय अप्रतिम असा अभंग आहे. आणि अजून मला एक वैशिष्ट्य त्यांच्या एकंदरीतच लिखाणाचं असं वाटतं की वारकरी संप्रदायाबद्दल जे काही ते भाष्य करतात त्या भाष्याला ते संतांच्या वाक्याचं प्रमाण देतात. म्हणजे त्यांचा जो इतिहास वारकरी संप्रदायाचा मांडण्याची जी पद्धती आहे ती वाङ्मयातून संतांच्या वाङ्मयातूनच त्या काळाचा शोध घेण्याची ही एक आपल्याला दृष्टी दिसून येते आणि ती खूप महत्वपूर्ण आहे. तर ते सांगत असताना सिंपियाचा पोर म्हणजे नामदेव पण तेही सिंपियाचा पोर असं म्हटलेलं आहे. ज्ञानदेव मुक्ताबाई हे सगळे त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर आपल्याला अगदी जनार्दन बसवंत ब्राह्मणाचा पोर म्हणजे नाथ महाराजांचा उल्लेख आहे आणि अशा पद्धतीनं ही जी सगळी परंपरा आहे ती मांडतात. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बुवा तेथे बाई या विषयावर व्याख्यान घेण्यात आलं. यात मुख्य वक्ते म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, हा पहिला बाबा असा आहे की ज्याला अतिशय व्यवस्थितरित्या मीडियाने घराघरामध्ये पोहोचवलं.
अन्यथा नेहमी दोन बाजू सांगण्याचा अट्टहास केला जातो. नेहमी फाटे फोडले जातात. मीडियामध्येच एक बाजू येते, दुसरी बाजू येते आणि त्यामध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये संभ्रम निर्माण होतात. इथे मात्र हा विषय अतिशय प्रभावीपणे जसं घडलं त्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवला. याबद्दल संपूर्ण मीडियाचं, मग तो प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल, त्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. हे प्रकरण इतक्या उत्तम पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवणं मीडियाला याकरता शक्य झालं की महाराष्ट्र सरकारनं SIT गठीत केली. तेजस्विनी सातपुते यांच्यासारख्या अतिशय चांगल्या IPS अधिकारी त्याच्या प्रमुख होत्या. त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं काम केलं. नाशिकचे कमिशनर संदीप कर्णिक यांनी त्यांना उत्तम साथ दिली आणि त्यामुळे पहिल्याच टप्प्यामध्ये 18 मार्चला याला अटक झाली. त्या टप्प्यामध्ये 10 FIR दाखल झाले होते. त्यापैकी 8 स्त्री शोषणाचे FIR होते आणि या पद्धतीनं अतिशय उत्तम पद्धतीनं पोलिसांनी हे प्रकरण हाताळलं आणि त्यामुळे मीडियाला अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या माझ्यापर्यंत हे प्रकरण पोहोचवतात. मी हजारो बाबांना आजपर्यंत जेलमध्ये पाठवलेला आहे, मांत्रिकांना आणि देव्यांना जेलमध्ये पाठवलेला आहे. एक आहे बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण महाराज. नुकताच तो नागपूरमध्ये येऊन गेला. साधारणतः 28 वर्षाचा मुलगा आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज पहिल्यांदा नागपूरमध्ये 2023 मध्ये जानेवारीमध्ये आला होता. तो खरा म्हणजे रामकथा करण्यासाठी येतो असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याला विरोध असण्याचं काहीही कारण नाही. पण या रामकथेच्या निमित्तानं आल्यानंतर तो काय करायचा की दिव्य दरबार भरवला. 7-8 जानेवारी 2023ला त्याबद्दलच्या आधीच माझ्याकडे तक्रारी आल्या होत्या. महाराष्ट्र सरकारनं 2013 डिसेंबरमध्ये जादूटोणा विरोधी कायदा मान्य केलेला आहे, पास केलेला आहे आणि पोलिसांना नागपूरचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांना समजावून सांगितलं, त्यांना दोन्ही कायद्यांच्या प्रती दिल्या की हा बाबा आपल्या दिव्य दरबारामध्ये या 2 कायद्यांचं उल्लंघन करतो. हा जाहीररित्या सांगतो आपको पेट की बीमारी है, आपको दिल की बीमारी है, आपको दिमाग की बीमारी है. ये बीमारी आपको क्यों हुई? क्योंकि अमुक अमुक व्यक्ति ने जादू टोना किया है, अमुक ने टोटका किया है, आपके चाची ने आपको भूत लगाया है, आपके चाचा ने आपको टोटका किया है. हे दोन्ही कायद्यांचं उल्लंघन आहे. पहिला कायदा आहे ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954. हा केंद्राचा कायदा आहे. ज्या माणसाला डॉक्टरची डिग्री नाही असा कोणताही माणूस जर रोगांचं निदान करत असेल किंवा रोगांचे उपचार करण्याचा दावा करत असेल किंवा रोगांचे उपचार करत असेल तर तो कायद्याने सरळ सरळ गुन्हा आहे. हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, म्हणजे पोलिसांना FIR दाखल करावाच लागतो. दुसरा कायदा आहे जादूटोणा विरोधी कायदा. जादूटोणा विरोधी कायद्यामधलं अनुसूचीमधलं 6वं कलम, एखादी व्यक्ती करणी करते असं म्हणणं, भूत लावते असं म्हणणं, जादूटोणा करते असं म्हणणं, टोटका करते असं म्हणणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा आहे. हा कायदा अतिशय कडक आहे. मिनिमम शिक्षा 6 महिन्यांपासून 7 वर्षांपर्यंत कारावास अधिक 5,000 रुपये ते 50,000 रुपये दंड. हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, म्हणजे पोलिसांना FIR दाखल करावाच लागतो आणि नॉन बेलेबल आहे. याचा अर्थ कोर्टामधनं जमानत मिळते, पोलीस त्याला जमानत देऊ शकत नाही. या पद्धतीचा अत्यंत कडक कायदा आहे. ज्येष्ठ पत्रकार सुधीर महाजन लिखित आणीबाणी, मागोवा आणि अन्वयार्थ या ग्रंथाचं प्रकाशन छत्रपती संभाजीनगर इथं झालं. जालन्याचे प्राध्यापक BY कुलकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अमर हबीब यांनी या पुस्तकावर या शब्दात भाष्य केलं. आजारी पडलो म्हणून घरी आलो होतो आणि आणीबाणी लागली तर आम्हाला मला एवढं जाणवलं कुणीतरी आपलं थोबाडीत मारली. आज काही कळतच नव्हतं. 21 वर्षाचं वय म्हणून आम्ही एक बैठक बोलवली आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणे जाहीर निषेध म्हणजे लाकडी बोर्ड असायचं त्यावेळेला, आतासारखे डिजिटल वगैरे काही नव्हतं, त्याच्यावर खोडून लिहायचं आणि तो बोर्ड उचलून घेऊन आपल्या चौकामध्ये ठेवून द्यायचा. आणीबाणीचा जाहीर निषेध. दुसऱ्या दिवसापासून आमच्या मागे लागले पोलीस शोधायला. मी माझ्या मित्राच्या खोलीवर होतो, बॅचलर्स रूम. त्या रूम मध्ये आम्ही राहायचो, घरी राहायचो आणि त्यांनी पकडले लोक एके दिवशी आणि सगळ्यांना पोलिसांनी त्या कोठडीमध्ये आणून बसवलं. मी खोलीवर होतो, मला पकडायला आले. आमच्या वडिलांना विचारलं कुठे आहे, त्यांना माहित होतं मी कुठे आहे म्हणून, पण त्यावेळेला की घर नाही. पोलीस घरात घुसले, घर तपासलं, कुठंच नव्हतं. मी काय एवढं लहान थोडं होतो, कुठे लपून बसे. पण त्यांनी उचला सुद्धा गेली बरं सामानाची, कुठे काही बॉम्ब बिम सापडतो का म्हणून. आणि मग आम्ही पकडले. पकडल्यानंतर ते मला म्हणायचे चला गाडीत बसा.
मी म्हटलं नाही, गाडीत नाही बसायचं. आता त्या तरुणपणामध्ये जे हट्ट असतात मिरवत जायचं. तो इन्स्पेक्टर मोठा होता, त्याला कळत होतं माझे हट्ट. तो म्हटला चल बाबा तुला जसं चालायचं, पण जर माझी ड्युटी आहे तुला तिथं हजर करणं. आणि तो मला घेऊन जायला लागला. पोलिसांचा एवढा मोठा ताफा आणि मी आपला झिरो सारखा निघालेलो. आणि आमची गुरुजी तिकडून येत होते सायकलवर. त्यांनी ते पाहिलं आणि कट मार दुसऱ्या रस्त्याने होत हास्य. त्या आणीबाणीच्या काळामध्ये अशा लोकांच्या संपर्कात फारसं येऊ नये असंच होतं. मी हे पुस्तक वाचलं आणि पुस्तक वाचल्यानंतर या पुस्तकाशी माझे जे 2-3 नाते आहेत ते सांगतो. पहिलं नातं तर तुरुंगवास आहे. आणीबाणी हे माझ्या आयुष्यातलं एक असं खूप मोठी आठवण. आणि आज 50 वर्षाच्या नंतर असं वाटतं की आपण जेलमध्ये गेलो ते बरं. जेलमध्ये गेलो नसतो तर मला एवढा चांगला अनुभव आला नसता. आज जे मी कायद्याबद्दल वगैरे बोलतो ना, आमच्या जेलमध्ये क्लासेस चालायचे, वेगवेगळे क्लासेस. जे लोक 1800 लोक होते नाशिक जेलमध्ये. त्या नाशिक जेलमध्ये गंगाप्रसाद अग्रवाल होते. गंगाप्रसाद अग्रवाल आपल्यापैकी अनेकांना माहीत. तर त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी शिबिरांची मालिका चालवली. वेगवेगळे राजकीय विचार वगैरे असे हे ऐकायला मिळाले. हे रॉय वॉट काय आहे वगैरे. 19-22 वर्षी तुरुंगामध्ये आम्ही 2 महिना फार माझं लग्न झालेलं होतं त्यावेळेस. मी आणि गिरीश बापट, तो नंतर खासदार झाला, सत्य केलं. आमच्याकडे फार मस्त अंमलबजावणीमध्ये मी अंमलबजावणीचं म्हटल्यानंतर तुम्ही प्रमोद महाजनच्या गावचे का? हे महाजन लोक फार भारी. तुम्ही प्रमोद महाजनच्या गावचे कुठं गेले, तर ह्या पुस्तकाचं मला जी वैशिष्ट्य वाटली त्याच्यातलं एक वैशिष्ट्य असं की भाषा खूप छान. म्हणजे कुणीतरी माणूस मागून आपल्याला ऐकवतोय असं वाचताना वाटतं. त्याच्यातली सुरुवात, ते लालित्य, पूर्ण शैली. काय मी अनेक पुस्तकं पाहिली अशा प्रकारची. त्या पुस्तकामध्ये ना खूप रटाळपणा येईल. ते वाचावं वाटत नाही. कारण विषय तसा गंभीर आहे, पण तो गंभीर विषय सुद्धा इतक्या सुंदरपणे हाताळता येतो हे या पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याचे मथळे तुम्ही बघा, पुस्तक आहे इथं. त्या मथळ्यामध्ये सुद्धा ती सगळी कला आपल्याला दिसून येते. म्हणजे हे पुस्तक जे आहे ते खूप वाचनीय आहे. आणि तो उद्देश त्यांनी सांगितला की नव्या पिढीला ते वाचवलं गेलं पाहिजे. हल्ली फेसबुक, इंस्टाग्रामचा काळ आहे आणि या काळामध्ये लेखन शैली जी आहे ती इतकी तरल असावी लागणार आहे की वाचलं की तो पकडला गेला पाहिजे आणि आपल्या बरोबर त्यांनी प्रवास केला पाहिजे. तो प्रवास या पुस्तकातून होतो. मी सुद्धा सलगपणे हे पुस्तक वाचलं आणि माझ्या असं लक्षात आलं की हे पुस्तक नवी पिढी नक्की वाचू शकते. त्याने हातात घ्यावं, सुरुवात करावी आणि मग ते त्याबरोबर जातात. दुसरी गोष्ट अशी दिसली मला, आणि हे तर सगळ्यांना माहितच आहे आपल्याला, की आपण आपल्या एवढे दस्ताऐवज न करणारे लोक जगात सुद्धा असतील असं मला वाटत. दस्तावेज करत नाही. कधी काय झालं काही माहित नाही. फार कमी पत्रकार त्याच्यामध्ये काम करतात. या पुस्तकाचं दस्ताऐवजी महत्व फार आहे. कारण ह्याच्यामध्ये तारखा, नाव, सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थितपणे आणि जाणीवपूर्वक अभ्यास करून घेतलेली. आणि मला या पुस्तकाचं सगळ्यात महत्व जे वाटलं ते म्हणजे या पुस्तकाला शेवटचं चॅप्टर. शेवटचं चॅप्टर मध्ये लेखकानं आजच्या परिस्थितीचं आकलन केलं. नाहीतर काय होतं, आणीबाणी झाली, पण आज काय, आज आणीबाणीचा जो संदर्भ आज आहे तो संदर्भ त्यांनी शेवटच्या लेखामध्ये मांडला. आणि म्हणून ह्याचं वर्तमान मूल्य तयार. या केवळ इतिहास मूल्य नाहीये, तर ह्याला एक वर्तमान मूल्यही आहे. असं हे मला वाटतं की फार कमी पुस्तकामध्ये. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर बंडगर लिखित अभंगबोध या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं व्याख्यान आणि ज्येष्ठ पत्रकार सुधीर महाजन लिखित आणीबाणी, मागोवा आणि अन्वयार्थ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमांचा संपादित अंश ध्वनिचित्र या कार्यक्रमात आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.